निम्न पॅनगंगा धरण प्रकल्पामुळे विस्थापनेच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत धरण विरोधी संघर्ष समितीने आता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे। निम्न पॅनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहे। निम्न पॅनगंगा प्रकल्पामुळे विदर्भ मराठवाड्यातील 15 गावं बुडीत क्षेत्रात जात असून 1.5 लाख नागरिक विस्थापित होणार आहेत। या प्रकल्पात 50,000 एकर सुपीक शेती, 2,500 एकर जंगल नष्ट होणार असून 44 गावं आदिवासी क्षेत्रातील आहेत। ग्रामसभेची परवानगी नसतानाही पाटबंधारे विभाग पोलीस संरक्षणात काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेल्या 28 वर्षापासून धरण विरोधी लढा सुरू असून कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून सहकार्य न मिळाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संघर्ष समिती गुरुवारी संध्याकाळी अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे। या आंदोलनाला पाठबळ आणि सहकार्य मिळावं हा या भेटीमागचा मुख्य उद्देश असल्याची माहिती संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख मुबारक तन्वर यांनी दिली आहे। 28 वर्षानंतर प्रथमतः या कामाला सुरुवात झाली आणि 29 नोव्हेंबरला बुडीत क्षेत्रातील 5,000 लोकांनी 17 वाहनांची तोडफोड केली आणि त्यावर पोलिसांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे 600 शेतकऱ्यावर नोंदवले आहे। आता अनेक शेतकरी फरारीचं जीवन जगत असताना शासन पोलीस बंदोबस्तात या प्रकल्पाचं काम सुरू केलेलं आहे। विरोधी पक्षांनी सुद्धा या विधानसभेत कुठेही या प्रश्नाचं उचललं नाही। विधानसभेत हा प्रश्न मांडला नाही। सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी जर कमजोर पडत असेल तर विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना साथ द्यायची असते, परंतु याच्यात सत्तेतले असेल किंवा विरोधी असेल कोणीही लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या बाबतीत या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, त्यांचा प्रश्न मांडलेला नाही। म्हणून आता एक आस म्हणून ज्याकडे पाहिल्या जाते मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटीला आम्ही आता निघत आहोत आणि तिथे जाऊन आम्ही 10-15 गाड्याचा आमचा ताफा 100-150 आमचे बुडीत क्षेत्रातील शेतकरी तिथे जाऊन मनोज दादा जरांगे यांना आम्ही आमची विनंती, आमची कैफियत मांडणार आहोत। या प्रकल्पाबद्दलची सत्य माहिती मांडणार आहोत। 95 गावातील 44 ग्रामपंचायत ह्या पेसामधले आहे आणि 95 गावाच्या ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला विरोध केला असताना सुद्धा महाराष्ट्र शासन हिटलरशाही पद्धतीने या प्रकल्पाचं काम रेटण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून मनोज दादा जरांगे यांच्या पुढे आमची कैफियत मांडल्यानंतर त्यांचं सहकार्य आम्हाला मिळावं, त्यांचं पाठबळ आम्हाला मिळावं